नेहमीप्रमाणे श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी दररोज आपल्यासाठी नवनवीन माझ्या परीने माझ्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीनुसार इमॅजिनेशननुसार वेगवेगळे टॉपिक्स आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज पुन्हा नेहमीप्रमाणे मी तुम्हाला ओपन प्लस नाउन, लक्षात घ्या, ओपन प्लस नाउन या सूत्रानुसार काही इंग्लिश स्पोकनचे वाक्य शिकवणार आहे किंवा सांगणार आहे. आता जगातील प्रत्येक विद्यार्थ्याला, पालकाला किंवा इतर कुणालाही माहित आहे ओपन म्हणजे उघडणे, पण नाउन म्हणजे काय? नाम. आपल्या समोर जेवढ्या काही वस्तू आहेत, जेवढ्या काही व्यक्ती आहेत, आपल्याला जे जे दिसतं त्याला जी जी नावं आहेत ती सर्व नावे म्हणजे नाउन. नाउन म्हणजे मराठीमध्ये नाम. मग जर तुम्ही ओपनच्या जोडीला कोणतंही नाउन घेतलं तर सर्वात सुंदर असे अनेक वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकतात. कसं बघा, ओपन म्हणजे उघडणे. मग हे ओपन म्हणजे उघडणे आणि याच्या जोडीला आपल्याला नाउन घ्यायचे कोणतं पण. बघा, पहिलं वाक्य आहे ओपन द डोर. पहिलं वाक्य लिहिलं मी, ओपन द डोर. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. आता या ठिकाणी ओपन आणि नाउन काय आहे? द डोर. ओपन द डोर म्हणजे दरवाजा उघडा. आपल्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना किंवा विद्यार्थ्यांना किंवा इवन पालक जे कोणी शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना तुम्ही सांगू शकता ओपन द डोर, दरवाजा उघडा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे ओपन द गेट. आता हे गेट आपल्या घराचं असू शकतं, हे एखाद्या कंपनीचं असू शकतं, शाळेचं असू शकतं, इंडस्ट्रियल एरियाचं असू शकतं, एखाद्या गोडाऊनचं असू शकतं. राईट? हे गेट कोणतंही असू शकतं, ते लहान असेल किंवा मोठं असेल, प्रश्न तो नाही. पण ओपन द गेट म्हणजे गेट उघडा. त्याच्यानंतर बघा, अजून एक वाक्य आहे ओपन द विंडो. हे वाक्य पण आपण दररोज ऐकतो बघा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. म्हणजे घरामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा या सुट्टीच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना सांगू शकतो ओपन द डोर, दरवाजा उघडा. ओपन द गेट, गेट उघडा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. त्याच्यानंतर अजून एक वाक्य आहे बघा, ओपन द बॉटल. ओपन द बॉटल म्हणजे काय? बाटली उघडा. म्हणजे मला तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचं आहे, त्यामुळे बाटली उघडा. ओपन द बॉटल. राईट? त्याच्यानंतर अजून काही वाक्य आहेत बघा, ओपन युअर आईज. ओपन युअर आईज. ओपन युअर आईज, तुमचे डोळे उघडा. कोणीतरी झोपलेलं असेल तर ओपन युअर आईज, तुमचे डोळे उघडा. त्याच्यानंतर बघा, अजून एक वाक्य आहे ओपन युअर शॉप. तुमचे दुकान उघडा. म्हणजे दुकान उघडण्याची वेळ झाली. राईट? मग प्रॅक्टिस जर करायची असेल अशी अनेक वाक्य आहेत. राईट? बघा, ओपन द डोर, दरवाजा उघडा. ओपन द गेट, गेट उघडा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. ओपन द बॉटल, बाटली उघडा. ओपन युअर आईज, तुमचे डोळे उघडा. ओपन युअर शॉप, तुमचे दुकान उघडा. राईट? ओपन युअर लिप्स, तुमचे होठ उघडा. ओपन युअर माउथ, तुमचे तोंड उघडा. त्याच्यानंतर ओपन द लीड, झाकण उघडा. राईट? अशी अनेक वाक्य आपण बोलू शकतो. म्हणजे फळ्यावर मी जी काही 5 ते 7 वाक्य लिहिली आहेत तीच वाक्य तुम्ही ओपनच्या पद्धतीने बोलली पाहिजेत असं नाही. यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस. तुम्ही स्वतःची वाक्य बनवू शकता. मला हे सांगायचं आहे की ओपन प्लस नाउनच्या मदतीने तुम्ही हजारो, लाखो, करोडो वाक्य बनवू शकतात. मग ओपनच्या जोडीला जर नाउन घेतलं तर अशा प्रकारची वाक्य तयार होतात. डिड यू गेट?
समजलं तुम्हाला? पुन्हा एक कॉन्सेप्ट आहे माझ्याकडे, हे मी पुसत आहे, लक्षात घ्या. हे जर तुम्हाला एकदा लक्षात आलं ना, सोप्या वाक्यापासून आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकतो. आता बघा, दुसरी कॉन्सेप्ट आहे क्लोज. काय? क्लोज. या क्लोजच्या जोडीला तुम्हाला नाउन घ्यायचे आहे एखादं. मग आता ओपन म्हणजे काय? उघडणे. आणि क्लोज म्हणजे काय? बंद करणे. म्हणजे ओपनच्या विरुद्धार्थी शब्द क्लोज आहे आणि क्लोजच्या विरुद्धार्थी शब्द ओपन आहे. राईट? तर क्लोज प्लस नाउन, क्लोज प्लस नाउन. तर बघा, पहिलं वाक्य घेत आहे मी, क्लोज योर आईज. म्हणजे काय? या ठिकाणी क्लोज शब्द आहे आणि योर आईज म्हणजे हे नाउन आहे. क्लोज युअर आईज म्हणजे तुमचे डोळे बंद करा. इथं डोळे उघडायचे नाहीत, इथं डोळे बंद करायचे आहेत. क्लोज युअर आईज. अजून एखादं वाक्य घेऊ शकतो आपण. बघा, अजून वाक्य आहेत माझ्याकडे. क्लोज द बॉक्स, क्लोज द बॉक्स, क्लोज द बॉक्स म्हणजे खोका बंद करा. आपल्याकडे काही खोका असेल ना, त्याच्यात काही वस्तू असेल तर क्लोज द बॉक्स, खोका बंद करा. त्याच्यानंतर बघा, क्लोज द बॅग, क्लोज द बॅग, क्लोज द बॅग म्हणजे पिशवी बंद करा. मग ती शाळेची पिशवी असू शकते, शाळेचे दप्तर असू शकते. बॅग म्हणजे छोटी मोठी पिशवी, दप्तर वगैरे. क्लोज द बॅग, बॅग बंद करा. त्याच्यानंतर बघा, आपण अगोदर घेतलेलं वाक्य, क्लोज द गेट, क्लोज द गेट, गेट बंद करा. आपण असं वाक्य म्हणू शकतो, क्लोज द विंडो, क्लोज द विंडो. राईट? त्याच्यानंतर बघा, क्लोज द डोर, क्लोज द डोर. आपण वेगवेगळे वाक्य बनवू शकतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे, एक गोष्ट जर आपण आवर्जून लक्षात घेतली का, तर ओपन म्हणजे काय? उघडणे. आणि क्लोज म्हणजे काय? बंद करणे. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ओपनच्या जोडीला देखील नाउन घ्यायचं आहे आणि क्लोजच्या जोडीला देखील नाउन घ्यायचं आहे. पुन्हा मी वाक्य वाचून दाखवतो. बघा, क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. क्लोज द बॉक्स, खोका बंद करा. क्लोज द बॅग, पिशवी बंद करा. क्लोज द गेट, गेट बंद करा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. आणि क्लोज द डोर, दरवाजा बंद करा. सर्वात महत्वाची गोष्ट, क्लोजच्या जोडीला देखील नाउन घ्यायचं आहे आणि ओपन या शब्दाच्या जोडीला देखील नाउन घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव आपल्या स्पीकिंग मध्ये आपल्याला करायचे आहे. 100% विश्वास ठेवा. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझे असे दररोज वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ बघत चला. तुमचं कल्याण होईल, तुमचा फायदा होईल, तुम्हाला शिकायला मिळणार. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, मला अशी कुणाशी तुलना नाही करायची. पण जसं बिहार राज्यासाठी किंवा संपूर्ण देशासाठी खान सर हे वरदान ठरलेले आहे. त्यांच्या आडनावामध्ये शेवटी न आहे. बघा, खान सर म्हणजे बिहारसाठी खान सर. तर त्यांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्रासाठी चव्हाण सर व्हायचे आहे. चव्हाण न सर. आणि होऊ शकतो, आपण होऊ शकतो, 100% होऊ शकतो. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू टीच यू, नाईस टू स्पीक यू. थँक्यू.